स्वामींच्या गाण्यांमधून आम्ही जी कथा मांडायचा प्रयत्न केलेला आहे, जे आता रिसेंटली झालं, ज्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय आणि कितीतरी पोरांचं वर्ष वाया गेलंय, अशी जी घटना घडलीये ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. माझे स्वामी गाणं तुमच्या भेटीला आलेलं आहे आणि खरं तर रसिका जेव्हा आपण अशी भूमिका करत असतो स्वामींचं गाणं, एक मनात दडपण येतं का की खरं तर आता सध्या सगळीकडे स्वामीमय वातावरण आहे. म्हणजे आपण सोशल मीडिया जर बघितलं ना तर प्रत्येकाचा एक तरी रील स्वामींचा असतो. सो तू पर्सनली स्वामींना किती मानतेस आणि जेव्हा हे गाणं तुझ्याकडे आलं होतं त्या नेमकं मनात काय आलं होतं? खऱ्या आयुष्यात मी स्वामींना खूप मानते. कारण रोजचा माझा लिखित नामजप सुरूच असतो. आणि हे गाणं जेव्हा माझ्याकडे आलं, तेव्हा स्वामींचं गाणं करतेयस का म्हटल्यावर मी क्षणाचाही विचार केला नाही. लगेच हो म्हटलं. कारण स्वामी म्हणजे अगदी माझ्या मनाच्या जवळचा विषय. खरं तर प्रसन्न ह्याच्यामध्ये मी बघतोय आई आणि मुलाचं एक नातं असतं. सो आई आपल्या मुलाला नेहमी प्रोत्साहित करत असते प्रत्येक गोष्टीसाठी. ह्या आईने तुला कशा पद्धतीने पुढे नेलंय आणि तुझ्या खऱ्या आयुष्यातली आई तुला आता बघत असेल, आता तू तुझं गाणं आलं, तुझे इंटरव्ह्यूज होतात, तर ते ह्या आईला काय वाटत असेल आता? खरं तर रील मधली जी आई आहे, म्हणजे ह्या आई आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केला मला शूटिंगच्या दरम्यान आणि आमची खूप दंगामस्ती तर चालूच होती. आणि जी रिअल मधली आई आहे तिने तर ऑलरेडी सपोर्ट केलेला आहे लहानपणापासून ते आतापर्यंत. आणि माझं कोणतंही गाणं आलं, माझी कोणतीही रील पडली, माझं काहीही काम आलं, तर सगळ्यात आधी मन लावून बघणारी ती म्हणजे प्रेक्षक आहे माझी आई. म्हणजे ती काही म्हणजे मी स्वतः एवढा अपडेट नसतो तेवढी ती असते, की ही स्टोरी टाकलीस का? मग इकडे गेला होतास का? मग तिकडे गेला होतास का? मग हे ती माझ्या प्रत्येक अकाउंटला फॉलो करून तिने इन्स्टाच ओपन केले माझ्यासाठी. ती मला फक्त एकट्यालाच फॉलो करते. ते बघायला मी कुठे काय करतोय, माझं काय आलं, माझं काय नाही. आणि आईंपेक्षा मला आठवतंय सगळ्यात जास्त होते ते माझे आजोबा. हां, ते एक्सपायर झाले आता 1-2 महिने झाले असतील. पण अ, आजोबा एवढे म्हणजे अपडेट होते माझ्या बाबतीत. त्यांचं पण सेम होतं. त्यांनी तर मोबाईलच घेतला होता, की त्याच्यावरती माझं काम बघता येईल. काय गाणं आलं, रील पडली, स्टोरी कुठे आहे, काय नाहीये ते. त्यामुळेच त्यांनी घेतलं होतं आणि त्यांची ॲक्चुअली इच्छा होती, की एकदा तरी मी देवाचं सॉन्ग करावं. फक्त ते आता चलो ठीक आहे, काही करू शकत नाही आपण याला. ते ऑफ झाल्यावरती हे हां, एक इच्छा पूर्ण झाली. म्हणजे जेव्हा हे सॉन्ग माझ्याकडे आलं, तेव्हा मी एवढं म्हणजे खुश झालो होतो, की त्यांची इच्छा होती, की एकतरी ते मला म्हणायचे, "बाळा एकदा तरी समर्थांचं सॉन्ग कर, समर्थांचं गाणं कर." आणि म्हटलं, की "बाबा योग येईल तेव्हा करूयात नक्की." फक्त होप त्यांनी बघितलं असेल आता ते सॉन्ग. गाणं आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा त्या गाण्यातले शब्द, भाव, तुमच्या दोघांची व्यक्तिरेखा आणि लोकेशन हे सगळं जुळून आलं, की गाणं खूप छान होतं. तुम्ही ज्या लोकेशनवर काम करता, त्या लोकेशनची एक वाइब आली पाहिजे होती. स्वामींचा मठ दाखवलाय. सो त्या मठाबद्दल काय सांगायला आवडेल, की जेव्हा आपण प्रत्यक्ष स्वामींसमोर काम करतो, की आपण नेहमी इच्छा व्यक्त करत असतो, की एकदा तरी असं करूयात वगैरे. पण जेव्हा आपण मठात जाऊन ते काम केलंय, स्वामींच्या समोर स्वामींची थोडी भक्ती करायला भेटते, एक सेवा करायला मिळाली. सो तो दोघांचा अनुभव कसा होता? खूप छान अनुभव होता. म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकमध्ये केलं शूट. 2-3 लोकेशन होते तिथले. त्र्यंबकेश्वरती मंदिराच्या परिसरातच काही सीन घेतले. तिथं सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाइब्स मिळाल्या आणि एवढ्या उन्हात शूट असून सुद्धा अजिबात थकवा जाणवला नाही. माझे 4 ते 5 चेंजेस आहेत तिथं. पण अजिबात थकवा नाही, काहीच नाही. उन्हाचा म्हणजे उन्हाळा पण जाणवला नाही. एक स्वामींची कृपाच म्हणावी लागेल. आणि आम्ही मठात गेलो जिथे, तिथं सुद्धा आम्हाला जसे पाहिजे असं जेवढा वेळ करायचं तेवढा वेळ शूट करा. असं सांगण्यात आलं आणि खूप छान झालं. आणि तिथं मला आवर्जून सांगावसं वाटतंय, की आम्ही आमचं शूट झाल्यानंतर नेमकं त्यांच्या आरतीचं टायमिंग झालं होतं आणि ती आरती सुद्धा संपूर्ण टीमला आम्हाला करायला मिळाली. माझ्या स्वतःच्याच हातात आरतीचं ताट होतं. ते बघून तर म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यातच पाणी आलं होतं आरती करायला मिळाली तेव्हा. आता स्वामींचा मठ म्हणला, की एक पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच आणि मी दर गुरुवारी म्हणजे न चुकता मी पुण्यात असो किंवा सातारामध्ये असो, मी जातो. आणि तेव्हा सुद्धा म्हणजे असं झालं, की ते होताना दिसत होतं, की अरे यार, मी खरंच करतोय सॉन्ग. एकतर मला पहिल्या गोष्ट विश्वास बसत नव्हता, की खरंच एवढ्या लवकर स्वामींचं सॉन्ग मी करतोय. कारण मी एक किस्सा सांगितला, की मागच्या 2 आठवड्यापूर्वीच मी एक इच्छा व्यक्त केली होती. आमचे एक सर आहेत त्यांना, की "सर मला एक तरी स्वामींचं सॉन्ग द्याल का हो तुम्ही?"
तर ते म्हटले एक पुढचे एक दोन सॉन्ग आहेत. आले की तुला नक्की सांगतो म्हटले. नाही म्हटलं खूप माझी इच्छा आहे, अशी तीव्र इच्छा आहे, की मला ह्या वर्षात एक तरी स्वामींचं सॉन्ग करायचंय. आणि योग म्हणावा की काय मला 2 आठवड्यानंतर रोहित दादा आहेत नाशिकचे, त्यांचा फोन आला की "एक सॉन्ग तुझ्यासाठी आलेलं आहे, करतोस का?" मी म्हटलं कुठलं? म्हटलं स्वामींचं. जे हे छोटे-छोटे जे आपल्या आयुष्यात योग असतात किंवा चमत्कार म्हणा, ते होतच असतात. आणि मी एक इच्छा व्यक्त केली होती सहज त्यांना पण आणि स्वामींना पण, की मला यार सॉन्ग करायचंय तुमचं. किती मी सॉन्ग करतो, काय करतो, पण आज तागायत मला तुमचं सॉन्ग का आलं नाही? रेकमेंडच कधी झालं नाही, असं का? एक तरी सॉन्ग करायची इच्छा आहे. आणि लगेच स्वामींनी इच्छा पूर्ण केली. गाण्याची सुरुवात, कट्टू गाण्याचा शेवट. असं म्हणतात ना, की जेव्हा आपण स्वामींची भक्ती करायला जातो, स्वामी वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असतात. ते आपल्याला जाणवत असतं. खरं तर गाण्याची सुरुवात असं वाटलं होतं, की ह्या गाण्याचा शेवट असा असेल. पण जेव्हा आपण तो शेवट पाहिल्यावरती, तेव्हा तुला काय वाटलं होतं सारिका, की हे काय हा शेवट आहे? म्हणजे तो गळफास घेतो, तो आता खाली उतरवतात. एक आई म्हणून तेव्हा तुझ्या डोक्यात काय थॉट आला होता? आणि अशा पद्धतीचा शेवट होणं म्हणजे खूप मनाला भावून गेलेला शेवट आहे तो. त्या सीनच्या वेळी खरंच मी खूप भावूक झाले होते. खऱ्या आयुष्यात पण मी आई आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सीन करताना मला म्हणजे जाणवत होतं आणि तो सीन करताना तर अगदी माझा मुलगाच मला खरं सांगायचं तर डोळ्यासमोर दिसला आणि अ, खूप क्षण ते भावूक होते आणि प्रत्येक पहिल्यापासून ते शेवटपर्यंत म्हणजे त्या आईनं म्हणजे अखंड स्वामी भक्त ती मुलाच्या प्रत्येक स्वप्नासाठी म्हणा, आनंदासाठी जप करत असती. स्वामींची अपार भक्ती केली आहे तिनं आणि त्यातून स्वामी प्रचिती देत असतात गाण्यात प्रत्येक. प्रत्येक वेळी त्याला काही संकट आलं तरी वेगवेगळ्या रूपात स्वामी येऊन प्रचिती दाखवत असतात. खूप छान म्हणजे दाखवले पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. मला हे वाटतंय, की जर आईनं हे बघितलं, तर पहिलं कारण आमच्या आईला असलं आवडत नाही. काय पण कर, पण तू ते शूटिंगमध्ये तसलं ॲक्टिंग करत जाऊ नको किंवा ॲक्सिडेंटचे असेल, एखादी डेथ सीन असेल, तसलं करत जाऊ नको. म्हटलं आईला किती जरी सांगितलं, "अगं काम आहे, काम आहे." ती म्हणती इव्हन कॉमेडीमध्ये पण रील मला काढून देत नाही. एक रील केली होती मी, ती कितीतरी व्हायरल झाली. म्हणे डिलीट कर. नाही म्हटलं, बरं इथनं पुढे नाही करत. त्यामुळे थोड्याशा आईच्या रिएक्शन आमच्या डिफरंट असतील, जेव्हा ते सॉन्ग बघेल आई, पण तिला आवडेल. स्वामींचं सॉन्ग आहे त्यामुळे ती कधीच काय नाही म्हणणार. प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं की हे गाणं खूप छान आहे. याच्यामध्ये एका आईचं आणि मुलाचं नातं, त्यांचा संघर्ष दाखवलेला आहे. त्यांचा सगळा प्रवास दाखवलेला आहे आणि हे गाणं बघताना नक्कीच तुम्हाला तुमच्या कुटुंबात घडणारी स्टोरी डोळ्यासमोर येईल. त्यामुळे सगळ्यांनी गाणं बघा आणि आवडलं तर नक्की तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. फर्स्ट ऑफ ऑल हे गाणं स्वामींचं तर आहेच आणि स्वामींच्या गाण्यांमधून आम्ही जी कथा मांडायचा प्रयत्न केलेला आहे, की ज्यामध्ये प्रत्येक रूपात स्वामी येतात, प्लस आई आणि मुलाचं जे अ, नातं आहे, ते एक मांडायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रकारेच आम्ही अजून एक मुद्दा मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तो एक जो आत्ताच जस्ट झालेला मी सांगणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला गाणं बघावं लागेल. जे आता रिसेंटली झालं, ज्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय आणि कितीतरी पोरांचं वर्ष वाया गेलंय. अशी जी घटना घडलीये, ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय आणि ती एक रिअल परिस्थिती आहे, की ॲक्चुअल जी पोरं त्यातून गेलेली आहेत, ज्या पोरांवरती ती सिच्युएशन आलेली आहे, त्यांचा आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला गाणं बघावं लागेल आणि गाणं कसं झालंय ओव्हरऑल हे नक्की सांगा. आमचं काम कसं झालंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त आणि फक्त तुमचं प्रेम द्या. बाकी काहीच नाही.